साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। धुळे लोकसभेच्या संदर्भात आमचे आदरणीय नेते डॉक्टर तुषारदादा शेवाळे यांचं नाव, त्याबरोबरच कुणाल बाबा पाटील, त्याबरोबर श्याम सनेरजी, हे तीन नावं धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभेसाठी उत्सुक असणारे उमेदवार होते। परंतु गेल्या 8-10 दिवसापासून लोकसभेच्या उमेदवारीसाठी वेगवेगळे आयात केलेल्या उमेदवारांची नावं येत आहेत, ज्यांचं धुळे लोकसभेमध्ये कुठलेही योगदान नाही। धुळे तालुक्यातलं लांबकानी असेल, शिंदखेड्यातलं डांगुर्णं असेल, इकडे बागलाण तालुक्यातील उतराणं असेल, सगळ्या गावांमध्ये डॉक्टर तुषार शेवाळे यांनी पोकल्यांच्या माध्यमातून आणि जलसिंचनाची कामं केलेली आहेत। रुग्णसेवा, त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्न, त्यानंतरच बेरोजगारीचे प्रश्न, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। सर्वसामान्य जनतेमध्ये अतिशय हृदयातला चेहरा म्हणून डॉक्टर तुषार शेवाळे आहेत। सैनिक मित्र आहेत, त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या संदर्भात, बेरोजगारीच्या संदर्भात अनेक त्यांनी कामं केलेली आहेत। आणि असं असताना ज्यावेळेस दादांची विधानसभेसाठी तयारी नसताना बळजबरी काँग्रेस पक्षाचं तिकीट त्यांना लादलं गेलं। आदरणीय महाराष्ट्राचे भाग्यविधाते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाचे नेते यांच्या संयुक्त विद्यमाने दादांनी काँग्रेसची उमेदवारी केली आणि गेल्या 25 वर्षापासून दादा सक्रिय आहेत लोकसभेच्या राजकारणामध्ये आणि गेल्या 15 वर्षापासून सतत ते संपर्कात असताना त्यांना जर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्य जनता त्यांना जे आयात केलेले उमेदवार आहेत त्यांच्या गाड्या फोडल्या जातील। म्हणून काँग्रेस पक्षाची उमेदवारी देत असताना एकनिष्ठ आयात उमेदवार येथे चालणार नाही। काँग्रेस पक्षाचे पाईक असणारे आदरणीय तुषारदादा शेवाळे यांना उमेदवारी द्यावी। सगळं लोकसभेचा आवाका पाहता बागलांमध्ये आदरणीय तुषारदादांचं मराठा विद्याप्रसारक माध्यमातून काम आहे। मालेगाव बाह्यमध्ये दादांच्या मागे विधानसभेला पराभव झाल्यामुळे प्रचंड सहानुभूती आहे आणि मालेगाव शहरामध्ये आदरणीय आशिफभाई असतील, मौलाना मुफ्ती साहेब असतील, युनिस इसाजी असतील, त्यांच्याशी दादांनी सगळ्यांनी एकजुटीने एक निर्णय घेतला तर तिथे कुठलाही उमेदवार दिला जात नाही, कारण दादांना मालेगावचा जवळचा माणूस आणि जिव्हाळ्याचा माणूस, घरातला माणूस समजलं जाईल। मालेगाव मध्यमध्ये सुद्धा चांगली परिस्थिती राहील। मालेगाव धुळे ग्रामीणमध्ये सुद्धा कुणाल बाबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत होईल। शिंदखेड्यामध्ये दादांची चांगली परिस्थिती आहे आणि धुळ्यामध्ये अनिल अण्णा गोटे अतिशय प्रामाणिकपणे दादांचं काम करणार आहेत। त्यांनी सुभाष भामरे यांना विरोध केला आहे, व्यक्तिद्वेष म्हणून ते दादांच्या सोबत राहणार आहेत। म्हणून आदरणीय तुषारदादांना उमेदवारी द्यावी आणि लोकसभेचं हातात येणारं सीट काँग्रेसने घालू नये अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। 50,000 की शॉपिंग बिल्कुल फ्री फ्री फ्री। अब 1 लाख की शॉपिंग पर 50,000 की शॉपिंग फ्री, 50,000 की शॉपिंग पर 20,000 की शॉपिंग फ्री फ्री फ्री। अब और 15,000 की शॉपिंग पर 5,000 की शॉपिंग फ्री। अब और 6,000 की शॉपिंग पर 2,000 की शॉपिंग फ्री। अब सिर्फ और सिर्फ 2,000 की शॉपिंग पर भी 500 रुपए की शॉपिंग फ्री। तो देर किस बात की? अब्बू, अम्मी, बड़े भैया और भाभी, चलो 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 चलते हैं और पूरे परिवार की शॉपिंग सिर्फ और सिर्फ ओजी मॉल, राम सेतु, मालेगांव से खरीदी करके अपनी खुशियों में 4 चांद लगाते हैं। आता हो घातलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात आदरणीय कुणाल बाबा असतील, आदरणीय श्याम सनेर असतील, आदरणीय तुषारदादा असतील, हे धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी उत्सुक आहेत। त्यातल्या त्यात आदरणीय तुषारदादा शेवाळे हे 20 ते 25 वर्षापासून धुळे लोकसभेसाठी ते काम करत आहेत आणि त्यांचं काम म्हणजे जवळजवळ शिंदखेड्यापासून तर इकडचं बागलांच्या मुल्हेर गावापर्यंत सातत्याने ते सुखदुःखाला हजर असतात, सातत्याने ते काम करत असतात। काही मध्यंतरी त्यांनी दुष्काळ असताना केटीवेर स्वतःच्या प्रोक्लॅनने केटीवेर केलेत, काही नाले रुंदीकरण केलेत। परत असं जर विचार केला तर आपण जवान जेव्हा शहीद होतो त्याच्यासाठी सुद्धा तुषारदादांचा फार मोठा त्याच्यात वाटा आहे, कारण जवान शहीद होतो त्यावेळेस त्याच्या पत्नीला तुषारदादांनी 25,000चा चेक
दिला जातो त्याच स्पॉटला आणि त्यांच्या मुलाबाळांना पण फ्री ऑफ ट्रीटमेंट दिली जाते. जो माणूस सातत्याने सकाळी प्रॅक्टिस करून दुपारून काँग्रेस पक्षासाठी काँग्रेस जोडणीसाठी सातत्याने तो फिरत असतो, काम करत असतो, पक्षासाठी सुखदुःखला जात असतात आणि अशा माणसाला जर तुम्ही उमेदवारी टाळत असाल तर मालेगाव तालुक्याच्या वतीने मालेगाव तालुका पूर्ण कसमा पट्ट्यात पूर्ण तर ह्या डॉक्टर तुषारदादांवर सगळे प्रेम करणारेचे मला फोन येत आहेत आणि ते सांगत आहेत जर तुषारदादांना उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही आयत जर उमेदवार घेत असाल तर आम्ही सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी विरोधात काम करू अशा पद्धतीने आम्हाला फोन येतात. आम्हाला त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करावं लागते. म्हणून पक्षश्रेष्ठी विचार करावा. डॉक्टर तुषारदादा हे प्रामुख्याने 15 वर्षापासून उमेदवारी मागतायत आणि त्यांना जर यावेळेस जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही पण पदाधिकाऱ्यासह काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊ. पक्षश्रेष्ठीला ज्या गोष्टी हव्यात की आयात उमेदवार पाहिजे असेल तर इथं आयात उमेदवार चालणार नाही. कारण सातत्याने जो माणूस काम करतो आहे 15 वर्षापासून त्या माणसाला उमेदवारी दिली तरच तो उमेदवार निवडू शकतो. नमस्कार, मी आदिवासी संघटनेची जिल्हा अध्यक्ष बोलते, मालेगाव तालुका नाशिक जिल्हा. आणि आमच्या तुषारदादांना जर मालेगाव तालुक्यात जर काँग्रेसचं तिकीट नाही भेटलं तर सगळे आदिवासी बागलाण तालुका असेल, धुळे मतदारसंघ असेल का आम्ही सगळे आदिवासी समाज सगळे आम्ही विरोध करू. दुसऱ्यांना जर तिकीट दिलं तर आम्ही सगळे प्रामाणिकपणे आम्ही विरोध करू. का इथं बाकीच्या लोकांची दुकानदारी चालणार नाही. चाहे काय शोभाताई असो का सुधीर तांबे असो, इथं त्यांचं खातं उघडणार नाही. कारण आम्ही सगळे काँग्रेसचे सगळे पदाधिकारी राजीनामा टेकू आणि सगळे आम्ही विरोधमध्ये काम करू. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते.